नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. भोई समाज महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. भोई समाज समन्वय समिती संलग्न भोई समाज महासंघ नांदेड यांच्या वतीने कुसुम सभागृह VIP रोड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच स्पर्धा परीक्षा, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य डॉक्टर अजित गोपछडे होते. यावेळी हेमंत पाटील, आनंदराव बोंडारकर पाटील, बालाजी कल्याणकर, बाबूराव कदम कोळीकर, प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई व डॉक्टर अनिल गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राध्यापक अर्चिता मडके, प्राध्यापक महेंद्र खेडकर, गोपाळ धारपवाड व प्राध्यापक डॉक्टर अर्जुन भोई यांनी विद्यार्थ्यांना करिअर, स्पर्धा परीक्षा व रोजगारांच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये समाजातील विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सोडवण्याचं काम नेहमी करत असतो. या पुढे सुद्धा भोई समाजाचे कुठलेही प्रश्न असो, निश्चितपणे एक हक्काचा माणूस म्हणून आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो. भोई समाज अतिशय कष्टाळू समाज, रात्रंदिवस काम करून जगणारा समाज म्हणून कष्टातून उभं राहिलेला समाज आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय चांगले विद्यार्थी आपल्या समाजामध्ये या ठिकाणी पुढे येत आहेत. विविध पदावरती काम करण्यासाठी त्यांना संधी मिळणार, म्हणून आपण त्यांना उभारी यावी, त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप मिळावी, म्हणून हे अतिशय चांगला उपक्रम आपण घेतलेला आहे. असेच उपक्रम आपल्या समाजाच्या माध्यमातून नेहमी आपण घेत जावं आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी उभारी देण्यात यावी. आज या कार्यक्रमाला मला बोलवलं, कार्यक्रम पुढे चालत राहणार आहे. कारण कसं आहे की सकाळी येणार होतो, परंतु आज खूप कार्यक्रम होते. कार्यक्रम आटपून का होईना, रजवानामध्ये आल्याशिवाय जमणार नाही. मी मुलं 100% कार्यक्रम येणार, कारण का समाज हा आमच्या पाठीशी राहणारा समाज आहे आणि आम्ही सुद्धा तितक्याच ताकदीनं तुमच्या पाठीशी या ठिकाणी राहणार आहोत. एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी महामंडळाची स्थापना केली, त्याला निधी सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्या निधीमध्ये काही तरतूद असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा सभागृहामध्ये जे प्रश्न उचलून समाजाच्या हितासाठी जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सभागृहाच्या माध्यमातून आम्ही आमच्या माध्यमातून निश्चितपणे पुढे नेण्याचं काम आम्ही करू असा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.